दिनेश भायखळा अत्यंत आज गजबजणार आहे, कारण तिथनं या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणि जसं आपल्याला देवेंद्रनी माहिती दिली, सगळे जे रिपोर्ट्स आपल्याकडे येतात त्यानुसार आता बऱ्यापैकी ट्रेन्समध्ये सुद्धा मराठा मोर्चेकऱ्यांची गर्दी दिसते। भायखळ्यामधून 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। काय तयारी सध्या भायखळ्यामध्ये दिसते? अनुपमा, महाराष्ट्राला सण उत्सवांची परंपरा आहे, समाजकारणाची राजकारणाची परंपरा आहे, तशीच महाराष्ट्राला आंदोलनांचीही पार्श्वभूमी आहे। महाराष्ट्र आणि मुंबईच्या इतिहासात आंदोलनांमधला आज सर्वात महत्त्वाचा सुवर्ण दिवस असाच म्हणावा लागेल, कारण आज इतिहास घडणार आहे। याआधी 57 मोर्चे निघालेले आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांनी ताकद महाराष्ट्रात दाखवून दिलेली आहे। आज अंतिम मोर्चा आहे आणि त्यातून आपल्या मागण्या आणखी प्रखरपणे सरकार पुढे मांडल्या जाणार आहेत। महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून या मोर्चासाठी युवक असतील, युवती असतील, पुरुष, महिला असे सगळेच येऊ लागलेले आहेत। काही वेळानंतर 11 वाजल्यानंतर या भायखळ्याहून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पण त्या निमित्ताने आपण बघू शकाल की ही गर्दी किंवा हे युवक आपल्यासोबत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत। काय भावना? आमची सर्वात पहिले मागणी आहे की कोपर्डीच्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे आणि दुसरी जी मागणी आमच्या मराठा समाज लवकरात लवकर आरक्षण झालं पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 6 महिन्याचा मुदत दिली होती की 6 महिन्याचे 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, तरी पण मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही आणि ते नराधमांना फाशी झालीच नाही। त्याचा आम्ही भावना तीव्र आहेत। पण एकूण आपण जर बघितलं असेल तर यांचा ड्रेस कोड असेल त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं घोषवाक्य आहे, या घोषणाबाजी आहेत। एकूण हीच वातावरण निर्मिती कालांतरानं आता काही वेळानं टप्प्याटप्प्याने आपल्याला वाढताना दिसेल। काय सांगाल की नेमका काय भावना आहेत? मराठा समाजाचे 142 आमदार आहे, त्यांना म्हणावं मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर राजीनामा द्या तुम्ही। हो 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 हो, तुमच्या भावना तीव्र आहेत, ज्या मोर्चाच्या माध्यमातून आता पुढच्या काळात तुम्ही मांडाल। अनुपमा, सध्या ही परिस्थिती आहे, मराठ्यांचा उद्रेक आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।